नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून अतिशय पौष्टिक झटपट होणारी आषाढी वारी निमित्त रेसिपी बनवणार आहोत। तर याचे आपल्याला काय बनवायचे आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। 2.5 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी पाणी, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी बेसन पीठ। इथे मी सोंठ आणि बडीशेप एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून ह्याची पूड घेतलेली आहे। चवीनुसार मीठ आणि खसखस हे सर्व साहित्य आपण आपल्या आजच्या रेसिपीला वापरणार आहोत। आता गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवायचं आहे। पातेलं गरम झाले की त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं, त्याच वाटीने 1 वाटी गूळ घालायचा आहे। आपण एकाच वाटीने सर्व माप घेतलेले आहे। आता इथे मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे। आपण जे गुळाचं पाणी करून घेतो आहे ते फक्त गूळ वितळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे, उकळी काढून घ्यायची नाही। आता हे गुळाचं पाणी आपण गार व्हायला ठेवून देऊया। आता एका मोठ्या परातीमध्ये आपण सांगितलेलं 2.5 वाट्या पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ इथं मी वापरलेलं आहे। आता अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पीठ घातल्यानंतर पहा चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर 1 चमचा सोंठ आणि बडीशेपची पूड घालायची। हे सर्व जिन्नस एकजीव असं आता मिक्स करून घेऊयात। छान असं एकजीव आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे। आता यापुढे पहा कडकडीत असे 2 चमचे तेलाचे मोहन गरम करून घेतलेले आहे। हे मोहन आता आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे। कडकडीत तेलाचे मोहन यामध्ये घातल्यानंतर आपला जो पदार्थ आहे ना तो एकदम खुसखुशीत होतो। तेल घातल्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याच्या मदतीने मी ते सर्व जिन्नस एकजीव मिक्स करून घेत आहे। पहा आता हे मोहन गार झाल्यानंतर आपण हाताच्या मदतीने हे मोहन सर्व पिठाला लावून घेऊयात, चोळून घेऊयात। हाताच्या मदतीने आपण हे पिठाला सगळं चोळून घेणार आहोत। मोहन पिठाला व्यवस्थित असे लावून घेतले की याचा पहा मुटका तयार होतो, म्हणजेच आपल्या पिठाला मोहन छान असं लागले गेलेले आहे। आता आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ते गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये थोडं थोडं करत घालत जायचं आहे आणि इथे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला गुळाच्या पाण्यानेच मळून घ्यायचं आहे। जसं लागेल तसं यामध्ये पाणी घालत जायचं आहे आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी आपण पुऱ्यांना पीठ करतो ना त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अगदी हलक्या हाताने आपण हे पीठ मळून घेऊयात। पहा इथे मी जेवढं गुळाचं पाणी लागलं आहे त्याच पाण्याने इथं सर्व पीठ मळून घेतलेलं आहे। यामध्ये मी जितके गुळाचं प्रमाण सांगितले आहे त्याच प्रमाणात आपण इथं सर्व पीठ मळून घेतलेलं आहे। पाणी आपल्याला यामध्ये लागलेलं नाही। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता। आता आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत। चपातीला आपण जेवढा गोळा घेतो ना त्यापेक्षा थोडासा मोठा याचा गोळा करून घ्यायचा आहे। तर पहा या आकाराचा मी ते गोळा तयार करून घेतलेला आहे। आता या गोळ्याला आपण लाटून घेऊयात। गोळा लाटताना पहा जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही ठेवायचा, अगदी मीडियममध्ये याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। पहा आधी आपल्याला थोडीशी चपाती लाटून घ्यायची आहे। यानंतर यावर आपण खसखस घालणार आहोत। सर्व बाजूने आपण यावर खसखस पेरून घेणार आहोत। तर या पद्धतीने पहा मी यावर खसखस पेरून घेतलेली आहे। एका साईडून खसखस घातल्यानंतर आपण ती साईड लाटून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडून सुद्धा अशाच प्रकारे खसखस लावून घेणार आहोत। आता दुसऱ्या साईडून देखील आपण ही खसखस सर्वत्र लावून घेऊयात। पहा या पद्धतीने मी ही खसखस सगळीकडे लावून घेतलेली आहे। आता ही खसखस लावून झाल्यानंतर आपण पूर्णपणे चपाती लाटून घेणार आहोत। आता पहा इथे मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे। आपण हुंडा थोडासा लाटून घेतला की त्यावर आपण खसखस या पद्धतीने पेरून घ्यायची आहे। काही जण काय करतात की पूर्ण चपाती लाटून झाल्यानंतर त्यावर खसखस पेरतात आणि खसखस तेलामध्ये सुटली जाते। तर पहा या पद्धतीने मी इथं चपाती लाटून घेतली आहे। जशी आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाड इथे मी ही चपाती लाटून घेतलेली आहे। आता मी याच्या कडा कापून घेणार आहे आणि याला चौकोनाचा आकार देणार आहे, म्हणजेच आपण करंजा करणार आहे त्या करंजा एकदम करंजाच्या आकारामध्ये तयार होतील। कडा कापून घेतलेल्या आहेत। आता ह्या सर्व कडा आपण काढून घेऊयात। आता आपण ही चपाती कट करून घेऊयात, म्हणजेच कापून घेऊयात। पहा आधी उभ्या आकारामध्ये मी ही चपाती कापून घेणार आहे, नंतर आडव्या आकारामध्ये आपण चपाती कापून घ्यायची आहे आणि करंजा तयार करून घ्यायच्या आहेत। तर पहा आपल्या इथे करंज्या कापून तयार झालेल्या आहेत आणि याचा आकार देखील पहा किती छान असा याचा आकार तयार झालेला आहे। आता याच पद्धतीने आपण इथे सर्व करंज्या तयार करून घेणार आहोत। खसखस देखील पहा आपल्या करंज्याला छान अशी लागली गेलेली आहे आणि याची जाडी देखील पहा जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, चपातीच्या प्रमाणात थोडीशी जाड याची जाडी तयार केलेली आहे। आता याच पद्धतीने आपण दुसरी चपाती देखील लाटून घेऊयात। आता ही लाटून घेतलेली चपाती याला देखील आपण वरून खसखस लावून घेऊयात।
दोन्ही साईडून आपण सांगितल्याप्रमाणे चपाती लाटल्यानंतर खसखस लावून घ्यायची आहे। तर पहा, दोन्ही साईडून आपण चपाती लाटून दोन्ही साईडून खसखस देखील लावून घेतलेली आहे। आता खसखस लावल्यानंतर चपाती आपण पूर्ण लाटून घेऊयात। तर इथे देखील आपण चपाती लाटून घेतलेली आहे आणि याची जाडी पहा, आपण चपातीच्या आकाराची जेवढी जाडी असते त्यापेक्षा थोडीशी जाड आपण याची जाडी तयार करून घेतलेली आहे, पाहू शकता। आता याला देखील आपण करंजाच्या आकारामध्ये कट करून घेऊयात। पहा, ही चपाती देखील मी करंजाच्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहे। तर आपल्या करंजा इथे खूप सुंदर दिसत आहेत, पाहू शकता तुम्ही। तर करंजांना जेवढी जास्त खसखस असते ना तेवढीच करंजा खाण्यास देखील छान लागतात आणि दिसायला देखील छान दिसतात। पहा, ही करंजी देखील आपण सेम साईज जाडीमध्ये तयार करून घेतलेली आहे। तर याच पद्धतीने आपण इथे सर्व करंजा तयार करून घेणार आहोत। करंजा तयार करून झालेले आहेत। आता इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलेले होते। तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये एक एक करून करंजा सोडून घेऊयात। करंजा यामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या सोडून घ्यायच्या आहेत, जास्त करंजा सोडायच्या नाहीत, म्हणजे आपल्याला हलवाई देखील सोपं पडते। यामुळे जेवढ्या मावतील तेवढ्याच आपण करंजा यामध्ये सोडून घेणार आहोत। तर आता आपण ह्या करंजा अलटी पलटी करून छान अशा तळून घेऊयात। पहा, छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपण ह्या करंजात तळून घेणार आहोत अलटी। आणि पहा, करंजा आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान अशा खुसखुशीत देखील होतात आणि आतपर्यंत तळल्या जातात। तर पहा, आपल्या करंजा तळून झालेल्या आहेत आणि याचा आकार देखील पहा, छान असा करंजाचा आकार देखील तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने आपण पुढच्या देखील करंजा तळून घेऊयात। पहिला करंजाचा घाणा आपण तळून घेतलेला आहे। आता दुसरा करंजाचा घाणा आपण इथे तळून घेणार आहोत। जेवढ्या मावतील तेवढ्याच करंजा यामध्ये मी घातलेल्या आहेत आणि छान अशा तळून सोनेरी कलर येईपर्यंत छान अशा तळून घेणार आहे। तर पहा, इथे आपला दुसरा करंजाचा घाणा देखील तळून झालेला आहे। तर इथे आपल्या सर्व करंजा तळून झालेल्या आहेत। तर पाहू शकता किती छान आपल्या इथे करंजा दिसत आहेत आणि तळून झालेल्या आहेत। तर एक करंजी तुम्हाला मी तळून देखील दाखवणार आहे। तर पहा, ही करंजी एकदम फुगलेली आहे। आता ही मी तुम्हाला तळून दाखवते। तर पहा, आतपर्यंत आपल्या करंजा छान अशा तळल्या देखील गेलेल्या आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। सोबतच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील। आपल्या चॅनलवर मी नवनवीन व्हिडिओ आणि पौष्टिक अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, ते देखील नक्की पहा। तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी खास आषाढी वारीनिमित्त बनवलेला आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या घरगुती रेसिपी या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या मराठी चॅनलवर तुम्हाला अनेक प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील। तर आषाढी वारीनिमित्त तुम्ही कोणता पदार्थ तयार केलेला आहे ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा। या व्हिडिओमध्ये मी ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स तुम्ही फॉलो करा, तुमच्या करंजा देखील परफेक्ट बनतील। तर मंडळी, आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद।